कला केंद्र म्हणजे काय माहितीये का? हा काय असतं माहिती आहे. सगळं पैसे उडवायचं काम, काय काय करायचं काम ते चालूच आहे. ते माहिती आहे. 14 नंबरला होतं ते नाही का. आता ती लोक म्हणतात की कला केंद्रामुळं संस्कृतीचं जतन होतं, अजून लोकांना रोजगार मिळतो. होतंय तिथं करा ना म्हणून. आता इथं काला दुसऱ्या गाव हे करायला येतं. तुमच्याच गावाने परमिशन दिली असेल ना त्यांना? गावाने दिली असेल परमिशन, त्यांच्या घरी जाऊन करा. यांनी परमिशन दिलंय का नाही त्यांच्या घरी वाहू द्या ना. काम आहेत. त्यांना म्हणा दुसरा काहीतरी व्यवसाय टाका तिथं. आम्ही आहेच तिथं तरुण, बाकीचे तरुण तिथं कामाला लागतील. त्यांचं असं म्हणणं आहे की हे ज्या नाच गाणी करतात महिला, हा त्यांनी काय खायचं त्यांच्या पोटासाठी. त्यांना म्हणू आता आमच्या महिलाचे त्या कामावर जाते जा 300 रुपये रोज चालू आहे. कुठे इकडे खुरपायला तोडायला गाड्या रोज चालू आहे. त्यांना ते काम नाही जमते का त्यांना नुसतं नाचायचंच जमते का? त्यांना आमच्या गावाच काय आलं, आमच्याच गावात काय भाऊ असं पेमदाऱ्यात. आता मी आण्यात कामाला गेलो तरी मला आण्याचीच म्हणते पेमदाऱ्यात हाय नक्की काय भाऊ. सगळं प्रकल्प पेमदाऱ्यातच येते. नक्की पेमदाऱ्यात हाय काय? या कला केंद्र नकोय. आमची लहान लहान मुलं आहेत. आमच्या मुलांना वाईट संस्कार होतील इथं. त्याच्यामुळं आमच्या इथं कला केंद्र नकोय. अर्ध्याला कपड्यानं बाया नाचणं हे काही योग्य नाहीये. आमचं जुन्नर तालुक्याचं शेवटचं गाव पेमदारा आणि शिवजल मी वेस आहे. वेशी जर प्रवास करताना जर असं असेल कला केंद्र तर ही लय ख्याताची बाब आहे आणि संतांची भूमी ही काय हे नकोच आहे. शिवाजी महाराजांचा जन्म शिरोली किल्ला झाला आणि त्या वेशीमध्ये जर असं होत असेल तर अतिशय निंदनीय. हे आम्हाला नकोच. मी एवढंच बोलेल. एखादी गोष्ट आपण सांस्कृतिक कला म्हणून देतो ती जोपासली पाहिजे, आम्हालाही कळतंय. पण याच्यामुळे हे कला केंद्रच पाहिजे असं नाही ना. सांस्कृतिक कला असेल तर वर्षातून तुम्ही लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवा, गावाने त्याला वाव द्यावा, व्यासपीठ निर्माण करून द्यावा लहान मुलांना. ह्याच कलेसाठी का वाव द्यावा? आतापर्यंत अनेक आता बहुरूपेंच्या कला आहेत, यांना कोणी वाव देत नाही. मग सांस्कृतिक कलेलाच का वाव द्यायचा? बरं दिलाही पाहिजे पण कला केंद्र म्हणून का? याच्यामध्ये काय होते, पैशाची उधळपट्टी आहे. हे मी स्वतः सांगितले. मग मी तुम्हाला एकदा सांगितले का स्वतःचा एखादा माणूस स्वतःची इज्जत कमी करून घेणार नाही मीडिया समोर. तांबे साहेबांच्या वतीनं पत्रकार या ठिकाणी आले, आमच्या गावाची शहनिशा केली. तांबे साहेबांनी आमच्या गावासाठी जे आमरण उपोषणाचा मार्ग निवडलाय, आम्ही तांबे साहेबांबरोबर सदैव राहू. आमच्या महिला, तरुण वर्ग, सर्व ज्येष्ठ सर्वजण आम्ही तांबे साहेबांबरोबर राहू आणि तांबे साहेबांना आमचा पूर्ण पाठिंबा राहील यात तीळ मात्र शंका नाही.